अवघ्या 5 वर्षात उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात लांब सागरी सेतूचं शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे। या सेतूसाठी 5 बोईंग विमान, 17 आयफेल टावर यांच्या वजना इतका पोलाद वापरला गेला आहे, तर 84,000 टन वजनाचे 70 स्टील डेक बसवण्यात आले आहेत। हा सेतू म्हणजे आधुनिक अभियांत्रिकी विश्वातील आविष्कार समजला जातोय। या सेतूमुळे मुंबई व नवी मुंबई या शहरांमधील प्रवासांचं अंतर कमी होणार आहे। मुंबईहून पुणे, कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने वाहनासाठी हा सेतू वेगवान पर्याय ठरणार आहे। हा सागरी सेतू रात्रीच्या अंधारात आणखीनच आकर्षक दिसून येतो। त्याचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे। आनंद महिंद्रा यांनी हा सागरी सेतूला गोल्डन रिबन असं म्हटलंय। मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा हा रात्रीचा व्हिडिओ अत्यंत मेहनती व प्रतिभावान इंजिनियर्सच्या अप्रतिम कामामुळे कनेक्टिव्हिटी अँड कॉमर्स या दोन्ही गोष्टी वाढतील। या गोल्डन रिबनवर ड्राईव्ह करण्याची मी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही, असं त्यांनी लिहिलं आहे। या सागरी सेतूसाठी 2018 मध्ये कामाला सुरुवात करण्यात आली होती। त्यातही कोरोनाचं संकट असतानाही 5 वर्षात हा सेतू उभारण्यात आला। या पुलाला अटल सेतू असं नाव देण्यात आलं आहे। या अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई अंतर हे 20 ते 22 मिनिटात पार करता येणार आहे। अटल सेतूचे वैशिष्ट्य: या सेतूसाठी पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा होतील इतक्या लांबीचा केबलचा वापर करण्यात आला आहे। अत्याधुनिक अशा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक तंत्राचा वापर करण्यात आला आहे। 5 बोईंग विमान, 17 आयफेल टावरचा वजना इतक्या लोखंडाचा वापर या सेतूसाठी करण्यात आला आहे। हा सेतू 100 ते 150 वर्षे टिकणार असल्याचं म्हटलं जात आहे। त्यात 7,000 मेट्रिक टन सळ्या वापरण्यात आल्या आहेत। या पुलासाठी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा 6 पट अधिक कॉन्क्रीटचा वापर करण्यात आला आहे।